आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरणात अशातच पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली होती। बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी काय केलेलं आहे पहा आणि सर्वत्र खळबळ उडाली। या पोलिसांनी गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली। त्यानंतर पोलिसांनी असं का केलेलं आहे याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पहाटेच्या सुमारास या पोलिसाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली। या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने आपली जीवनयात्रा संपवली। डोक्यात गोळी झाडून घेत पोलिसांनी आपली जीवनयात्रा संपवली। पंढरपूरमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांनी हे टोकाचे पाऊल उचलले। या घटनेने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली। कामामुळे त्याने असं केलेलं आहे असावी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। रामेश्वर धुप्रद साबणे असे या पोलिसाचे नाव आहे। तो मूळचा परभणीच्या गंगाखेड येथील रहिवासी होता। ही दुर्दैवी घटना पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास कासेगाव रोडवरील मुक्कामाच्या ठिकाणी घडली। रामेश्वर साबणे हे संभाजीनगर येथे SRPA जवान म्हणून कार्यरत होते। आषाढी यात्रेनिमित्त ते 3 ते 4 दिवसांपासून पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी आले होते। दरम्यान आज पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। याबाबत स्थानिक पोलिसांकडून कसून जे आहे ते तपास सुरू आहे। म्हणजे अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे। अक्षरशः संपूर्ण पंढरपूर हादरलेले आहे। कारण की आषाढी यात्रेच्याच बंदोबस्तावेळीच पोलिसांनी अशा प्रकारचं कृत्य केल्यामुळे संपूर्ण वातावरणात पंढरपूर जे आहे ते हादरलेलं आहे। आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आले असता त्याने असं केलं आणि त्यानंतर या घटनेने पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।